अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज. आज गुरुवार आज गुरुवार असल्यामुळे मी चिंचवडला श्री गजानन महाराजाच्या दर्शनासाठी गजानन मंदिरामध्ये गेलते. समोर विठोबा रुक्माई महाद्वारातून आत गेले. आत गेल्यावर सुंदर असे गजांतलक्ष्मीचे दर्शन झाले. रांगोळी काही भक्तांनी इतकी सुंदर काढलेली होती. त्यामध्ये अनंत कोटी असं नाव लिहिलेलं होतं. मला बऱ्याच दिवसापासून या मंदिरात जायचं होतं. तिथे जाताच औदुंबराच्या झाडाखाली दर्शनासाठी थांबले, प्रदक्षिणा घातली आणि सर्वजण तिथे असे म्हणत होते की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुड साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ही छोटीशी दत्तमूर्ती झाडाखाली होती. आतमध्ये जाताच गाभाऱ्यातील अतिशय सुंदर असं श्री माऊलींचं गजानन महाराजांचं दर्शन झालं. तेथील पुजारी काकांनी प्रसाद वगैरे दिला आणि सुंदर महाराजांचं दर्शन घेतलं. पादुकांवर मस्तक ठेवलं आणि हलकं वाटलं. तिथे बसून बरेच लोक पारायण करतात. मी तिथे बसून गजानन बावन्नी वाचली आणि शांत बसून राहिले. बराच वेळ थांबल्यावर बाहेर निघाले. बाहेर निघताना खूप असं अष्टविनायकाच्या मूर्ती होत्या. त्याही अतिशय सुंदर होत्या. मंदिरात सभामंडपामध्ये बरेच जण आपापल्या परीने पूजा, कोणी पारायण करत होतं तर कोणी स्तोत्र पठण करत होतं. हे सर्व पाहिलं आणि तिथे गजानन महाराज प्रगट दिनाच्या पारायणाविषयीही पुजारी काकांनी माहिती दिली. तिथे इच्छाशक्ती अभिषेकाचं दान करून मी परत येण्यास निघाले. परत येताना गजाननाला पुन्हा एकदा नतमस्तक झाले आणि तिथून बाहेर पडण्यासाठी प्रसाद घेऊन मी निघाले. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गणगण गणात बोते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.